हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2 सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2 श्लोक क्रमांक 45. त्रैगुण्यविषयः वेदः निस्त्रैगुण्यः भव अर्जुन. निर्द्वन्द्वः नित्यसत्त्वस्थः निर्योगक्षेमः आत्मवान. अर्जुना, वेदांमध्ये त्रिगुणांचे वर्णन आहे, परंतु तरीही तू निर्गुणी हो, तसेच द्वंद्वरहित हो. योगक्षेमाची चिंता न करता नित्य चिर तत्वात स्थिर होऊन आत्मप्राप्ती कर. त्रैगुण्यविषयः वेदः निस्त्रैगुण्यः भव अर्जुन. मागील 3 श्लोकांचे निरूपण करताना वेदांमधील ब्राह्मण विभागातील वर्णनामागची भूमिका आपण पाहिली आहे. येथे भगवंत श्री अर्जुनाला पुन्हा वेदांचा दाखला देत आहेत. माणसाचे जीवन तम, रज आणि सत्व अशा त्रिगुणांनी व्यापलेले आहे. यातील कोणता तरी एक गुण बाकी 2 गुणांना निष्प्रभ करून प्रभावी होतो. हे गुण संसारी भौतिक भोग उपभोगण्यासाठीच उपयुक्त असतात. देहादी धर्म चालू ठेवण्यापुरताच त्यांचा उपयोग असतो आणि तेवढाच त्यांचा उपयोग मानवाने करावा असेच ब्रह्माचरणाला अपेक्षित आहे. परंतु देहादी इंद्रियांच्या भोग प्रवृत्तीमय मोहात पडून मानव त्रिगुणांच्या आहारी गेला. तो त्यातच गुंतला. येथे हे सांगण्यामागे भगवंत श्रींचा प्रयास आहे की त्याला हे उमजावे की त्रिगुणांचा अध्यात्म साध्य करायला आत्मप्राप्तीसाठी उपयोग नसतो, उलट ते त्या मार्गात अडथळा ठरतात. यास्तव पुन्हा येथे गैरसमज करून घेऊ नये की भगवंत श्री वेदांच्या विरुद्ध आहेत. भगवंत श्री वेदांच्या विरुद्ध नाहीत, परंतु ब्राह्मण विभागातील भोगापवर्गतेला पोषक तेवढाच भाग आचरणात आणणाऱ्यांना त्याच वेदांच्या 3ऱ्या उपनिषद या विभागातील ज्ञान प्राप्त होऊन त्यांनी आत्मसन्मुख व्हावे असा त्यामागे हेतू आहे. अर्जुनाला आणि अर्जुनाच्या माध्यमातून आपणा सर्वांना भगवंत श्री सांगत आहेत की त्रिगुण हे संसारी भौतिक जीवन उपभोगण्यासाठी आहेत. नरदेही भौतिक जीवन केवळ देह जीवित ठेवण्यापुरतेच असते. नरदेहाचा मूळ उद्देश आत्मप्राप्ती, मुक्ती हाच एकमेव आहे. तेव्हा त्रिगुणांमध्ये गुंतून राहिल्यास भोग वाढत जाऊन जन्ममरणाचे फेरे अव्याहत चालू राहतील. परमात्मा प्राप्त करायचा असेल, आत्मज्ञान मिळवायचे असेल, मुक्ती साध्य करायची असेल, नरदेहाचा एकमेवाद्वितीय उद्देश सफल करायचा असेल, तर त्यासाठी त्रिगुणातीत, गुणांच्या पलीकडे, गुणांच्या अतीत निर्गुणी व्हावे लागते. भगवंत श्री अर्जुनाला उपदेश करत आहेत की अर्जुना, अगदी प्रत्यक्ष वेदांमध्ये त्रिगुणांचे वर्णन केलेले असले तरी त्यामागील हेतू तू समजून घे आणि आत्मप्राप्तीसाठी निर्गुणी हो. म्हणजे संसारापासून दूर होऊन भौतिकाची विरक्ती येऊन आत्मसन्मुखता येईल. भौतिक संसार जड आहे. जडाच्या आत सूक्ष्म आहे. देहाच्या आत अंतःकरणात सूक्ष्म आत्मा आहे. त्याला शोधण्यासाठी बाह्यदृष्टी अंतर्मुख करावी लागते. बीजाच्या आत वृक्षांकुर दडलेला आहे. त्याला फुलायला बीजाचा भेद व्हावा लागतो. आकाराच्या आत निराकार आत्मा आहे. रूपाच्या आत अरूप आत्मा आहे. दृश्याच्या आत अदृश्य आत्मा आहे. व्यक्ताच्या अतीत अव्यक्त आत्मा आहे. गुणांच्या अतीत पलीकडे निर्गुणी आत्मा आहे. तेव्हा त्याला प्राप्त करण्यासाठी निर्गुणी व्हावे लागते. निर्द्वंद्वः. भगवंत श्री सांगत आहेत की अर्जुना, निर्गुणी होण्यासाठी निर्द्वंद्व हो. सुखदुःख, पापपुण्य, चांगलं वाईट, शत्रुमित्र, प्रेम द्वेष, मान अपमान इत्यादी द्वंद्व आहे. भगवंत श्री सांगत आहेत की या दोन्हीपासून सुटका करून घ्यावी. लहानपणी मुलाला आई भात भरवते, दूध प्यायला देते, पोळी भाजी खायला देते. ते मूल आईने दिलेले विना तक्रार मोठ्या आनंदाने खात असते. परंतु एक दिवस मोठा दुर्भाग्याचा उगवतो. त्या मुलाचा वाढदिवस जवळ आलेला असतो.
त्याचे आईबाबा त्याला नवीन कपडा घ्यायला दुकानात घेऊन जातात. येथेच सर्व घोटाळा होतो. आई त्याला विचारते, बाळ, तुला लाल कपडा घ्यायचा की निळा? हा प्रश्न अगदी साधा वाटतो, परंतु हा प्रश्न त्या मुलाच्या जीवनात क्रांती घडवतो. त्याला प्रथमच समजते की त्याला निवड करायची आहे. त्याला दोनही रंग आकर्षित करत असतात, परंतु अतिशय नाईलाजाने तो त्यापैकी निळा रंग निवडतो. त्याच क्षणी त्याच्या मनाचा जन्म होतो. जेव्हा तो निळा कपडा घालतो, तेव्हा त्याला लाल रंगाच्या कपड्याचीही आठवण होत असते. त्यामुळे दरवेळी तो मनात खट्टू होत असतो. त्याच्यात तयार झालेले मन हळूहळू घट्ट होत जाते. मग एक दिवस तोच आईला सांगतो की मला बटाट्याची भाजी नको, मला वालाची उसळ हवी, मला भजी नको, बटाटे वडा हवा, मला नवीन कपडा आणायचा. येथून पुढे प्रत्येक वेळी त्याचे मन त्याच्या बुद्धीनुसार प्रत्येक बाबतीत निवड करायला शिकते. जर त्याच्या मनाप्रमाणे झाले नाही तर त्याचे मन बंड करून उभे राहते. मनाच्या मर्जीने झाले नाही तर मन नाराज होते. मनात निराशा निर्माण होते. तीच वस्तू जर दुसऱ्याला मिळाली तर त्या व्यक्तीबद्दल द्वेष, मत्सर, असूया निर्माण होते. यामधून ईर्ष्या निर्माण होते. या ईर्षेमुळे माणूस नको ते साहस करू पाहतो. योग्य मार्गाने न मिळाल्यास प्रसंगी मनुष्य वाम मार्गाने त्याला हवी असलेली वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यात त्याला यश मिळाले नाही तर त्याला क्रोध येतो. त्यातून यश मिळाले तर त्याला सौख्य लाभते, आनंद होतो. परंतु हा आनंद असुरी असतो. निर्मळ, निर्लेप, शुद्ध आनंद नसतो. या आशामुळे माणूस सतत ताणतणावाखाली जगत असतो. त्यातूनच रक्तदाब, हृदयविकारादी रोग उद्भवतात. त्याच्या गरजा कधीही संपत नाहीत. त्याची निवड कधीही तृप्त होत नाही. तो सतत नाविन्याच्या मागे पळत असतो. तो कधीही संतुष्ट होत नाही. सदा सर्वदा दुर्मुखलेला असतो. तो जीवनाचा निर्मळ, निर्लेप, शुद्ध आनंद घेऊ शकत नाही. लक्षात घ्यावे की आपण जेव्हा काही निवडतो, नेमक्या त्याच वेळी आपण आपल्या खरेदीच्या आवडीच्याही बरोबर विरुद्ध निवड करून ठेवलेली असते. त्यावेळी हे लक्षात येत नाही, परंतु कालांतराने त्याची चाहूल लागते. परंतु त्यावेळी उशीर झालेला असतो. त्या निवडीने तिचा प्रताप दाखवायला सुरुवात केलेली असते. आपण जेव्हा मित्र जोडतो तेव्हा त्याच क्षणी आपण त्याच्याशी शत्रुत्वाचे बीज पेरलेले असते. आपण जेव्हा अवाजवी पैसा मिळवतो तेव्हाच तो घालवायची सोय करून ठेवलेली असते. आपण जेव्हा सौख्य उपभोगतो तेव्हाच आपण त्यापासून होणाऱ्या दुःखाची मुहूर्तमेढ रोवलेली असते. पाप करून पुण्य करायची इच्छा निर्माण करून ठेवतो. आपण जेव्हा एक गोष्ट करतो तेव्हा त्याच वेळी त्याच्याविरुद्ध दुसरीही गोष्ट निर्माण होते. फक्त ती सुप्तावस्थेत असते इतकेच. योग्य वेळ आल्यावर ती प्रगट होते. बाळू कचेरीत जाताना बस थांब्यावर कोणी उभे असल्यास त्याला स्कूटरवर घेऊन जात असे. एक दिवस बाळूला घरून निघायला उशीर झाला. जरा घाईघाईतच बाळू घराबाहेर पडला. त्या गडबडीत त्याचे त्या दिवशी बस थांब्यावर लक्ष गेले नाही. सायंकाळी साळूने त्याला फैलावर घेतले. काय बाळोबा, माणसं दिसत नाहीत का? एवढा काय तोरा आला तुला? म्हटले, आम्ही पण घेऊ एक दिवस स्कूटर. आता काय म्हणावे या साळूला? नित्य सत्वस्थः निर्योगक्षेमः आत्मवान. माणूस सतत द्वंद्व निर्माण करत असतो. त्याशिवाय तो जगू शकत नाही. कारण त्याचे मन फार कार्यरत असते. ते सतत निवड करत असते. नसत्या उचापती करत असते. त्यामुळे माणूस सतत ताणतणावाखाली जगत असतो. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की मुळातच निवड करू नका, द्वंद्व निर्माण करू नका. यासाठी ते सांगत आहेत की आयुष्य जसे आहे तसे स्वीकारून जगायला शिका. योगक्षेमाची काळजी करू नका. आत्मवान व्हा. आपले विहित कर्म करा. त्याच्या फळाची, त्या कर्मापासून मिळणाऱ्या मोबदल्याची काळजी करू नका. आपले नित्यकर्म निरपेक्ष भावनेने, निष्काम भावनेने करा. नित्य आत्मस्थित व्हा. आत्मस्थित झाल्यामुळे आत्मप्रेरणेने आपल्याला विवेक, संयम प्राप्त होतो. जे मिळते तेच आपले योग्य फळ आहे हे ज्ञान होते. कारण जे मिळते तेच आपले संचित नष्ट करण्यासाठी योग्य असते. त्यापेक्षा जास्त मिळाले तर त्यापासून नवीन भोग निर्माण होतात.
भगवंत श्रींच्या मंदिरी गेल्यावर त्यांची पूजा अर्चा केल्यावर आपल्याला काय काय पाहिजे याची यादी भगवंत श्रींना सादर करू नये. अशी यादी ऐकल्यावर भगवंत श्रींना हसू येत, कारण ही यादी आपल्या चित्रगुप्ताच्या नोंदवहीपेक्षा निराळी असते. चित्रगुप्ताच्या नोंदीनुसार आपली पूर्व सुकृतानुसार काही मिळायची लायकी काही वेगळीच असते. भगवंत श्रींना चांगले समजते की तुम्हाला काय, केव्हा, किती, कसे, कोठे द्यायचे ते. यास्तव ते जे काही देतील त्यातच मोठ्या आनंदाने जगावे. यामुळे आपले संचित नष्ट होत जाईल आणि नवीन भोग निर्माण होणार नाहीत. आत्मवान होऊन आपले स्वकर्म स्वधर्माने करत असावे. भगवंत श्रींच्यात स्थित असावे. त्यामुळे आपल्या हातून कोणतेच वाईट कृत्य होणार नाही. भगवंत श्रींवर प्रगाढ श्रद्धा ठेवावी. त्यांनी जसे आयुष्य दिले आहे तसेच ते आनंदाने उपभोगावे. त्यात आपल्या बुद्धीने काही बदल करू नये. यामुळे आपण सदा आनंदी आणि समाधानी जीवन जगू. यायोगे आपल्याला आत्मप्राप्ती होईल. कैवल्यानंदी जीवनाची हीच गुरुकिल्ली आहे. हरिओम.